आज एकदम आघाडीलाच युवराज आरोपित म्हणून दरबारसामने येऊ नयेत अशी इच्छा असलेल्या सरलष्कर हंबीररावांनी कोरे होत झुकून आपल्या फौजेकडच्या काही मागण्या पेश केल्या. हात उठवून छत्रपतींनी त्यांना मंजुरी दिली. चौथऱ्यासमोरच्या हौद्यासारख्या बैठकीत बसलेल्या चिटणीस बाळाजींनी शहामृगपिस फिरवीत त्यांची नोंद करून घेतली. कुठल्या तरी दरबाराकडून गडावर आलेल्या नजराण्याची 2 तबके पेशवे मोरोपंतांनी आपली करण्याची विनंती छत्रपतींना केली. त्यातील एक तबक रिवाजाप्रमाणे युवराज संभाजीराजांना आलेले होते. महाराजांनी आपले तबक हस्तस्पर्श देऊन स्वीकारले. युवराजांचे तबक ते बैठक घेत होते त्या जागी तसेच ठेवण्यात आले. वेळ जात होता. ते ध्यानी येताच महाराजांनी न्यायाधीश प्रल्हाद पंतांना समज दिली. न्यायाधीश, तुमच्या तर्फेचे कामकाज दरबारी रुजू करा. प्रल्हाद पंत आज्ञा म्हणत झुकले. उभार दरबार धनुष्याची कमान ताणली जावी तसा तानावर पडला. आरोपित युवराजांना पेश करा. प्रल्हाद पंतांनी आपल्या न्याय खात्याच्या धारकऱ्यांच्या सुभेदाराकडे बघत आज्ञा केली. राणीवशाच्या बगलेकडून दरबारात येणाऱ्या बाले किल्ल्याच्या मार्गावर सगळ्या मानकऱ्यांचे डोळे जखडून पडले. क्षणाक्षणाने आतली असंख्य काळजे थडथडली. चहूबाजूंनी 10 हत्यारबंद धारकऱ्यांनी घेर टाकलेले आरोपित युवराज संभाजीराजे भोसले श्रींच्या न्यायकठोर सिंहासनासमोर आणले जात होते. अंगी केसरी जामा, मस्तकी तसाच झगझगता टोप, कपाळी रोखलेले शिवगंधाचे ठसठशीत पट्टे, छातीवर रुळलेली 64 कवड्यांची माळ, कमरेला ठिपकेदार किरमिजी मांडचोळणा, दोन्ही हातांची मनगटे निळ्या शेल्यात बांधलेले संभाजीराजे दरबारात येत होते. त्यांची पुष्ट गर्दन ताठ होती. डोळे कसल्या तरी निर्धारी तेजाने तळपत होते. अनवाणी पाय खालच्या पायघडीवर भक्कम पडत होते. गुहेतून बाहेर पडलेल्या ऐन भरीच्या छाव्याचे ते निडर रूप होते. त्यांना तसे बघताना दरबारी मानकऱ्यातील कित्येकांचे ओठ रिवाज विसरून चुकचुकले. त्यांच्या फौजेकडच्या काही मानकऱ्यांनी त्याही स्थितीत त्यांना अदब मुजरे रुजू घातले. धारकऱ्यांनी आरोपिताला सिंहासनाच्या थेट सामने उभे करून नंगी पाती कपाळाला भिडवीत हटत आपापल्या जागा घेतल्या. मराठ्यांच्या जागी राजासमोर त्यांच्या रूपपराक्रमी फर्जंद आरोपित म्हणून उभा ठाकला. जिजाऊंच्या शिवबा राजांसमोर त्यांचे शंभूबाळ गुन्हेगार म्हणून पेश झाले. भवानीच्या थोरल्या पातीच्या भुत्यासमोर धाकल्या पातीचा भुत्या चुकार म्हणून खडा झाला. आज आबासाहेबांसमोर त्यांचे शंभूराजे हे असे जगदंबेने उभे केले. छत्रपती महाराजांसमोर तो मानी युवराज दोषी म्हणून पेश झाला. आकृतीसमोर सावलीच न्यायदानासाठी खडी ठाकली. विशाल आभाळासमोर उगवतीचा सर्जा सूर्यच आरोपित म्हणून खडा ठाकला. सोडला तर श्वासानेही भंगेल अशी शांतता दरबारभर पसरली आणि क्षणातच आर्त जिव्हाळ्याच्या सादेने ढवळून निघाली. दादा महाराज सिंहासन चौथऱ्यावर मोरोपंतांच्या बगलेला उभे असलेले 5 वर्ष उमरीचे रामराजे भयचकित झाले होते. पिळवटल्या काळजाने आणि भरल्या डोळ्यांनी संभाजीराजांचा भरदार ऊर दाटून आला. जाम्याच्या वादांची छातीवरची गाठ उचलली गेली. त्यांना वाटले असंच तरातर चालत पुढं जावं. बाळ महाराजांना पायऱ्या उतरवून छातीशी कवळावं. उचलून मांडलेल्या तबकाशेजारी आपल्या नेहमीच्या जागी बसवावं. पंत, बाळराजांना त्यांच्या महाली पावते करा. महाराजांनी मोरोपंतांना समज दिली.
लगबगीने पुढे होत मोरोपंतांनी रामराजांना पिछाडीच्या मार्गाने बाहेर काढले. महाराजांच्या खाजगी कारभाऱ्यांच्या हवाली त्यांना सुपूर्द करून मोरोपंत पुन्हा आपल्या पंतप्रधानी स्तंभाजवळ येऊन हात बांधून उभे राहिले. आपल्या जागेवर ठेवलेल्या नजराण्याच्या तबकावर नजर खिळलेल्या संभाजीराजांना एका विचाराने सुन्नपण आले. त्या जागी बैठक घेताना कधी ध्यानीमनीही आलं नाही की केव्हा तरी हे असंही इथं उभं राहावं लागेल. दाटली शांतता कशी फोडावी हे न सुधारल्याने प्रल्हादपंत गोंधळले होते. न्यायाधीश आरोपितास समज द्या. दरबारचा रिवाजी मुजरा रुजू झालेला नाही. छत्रपतींची मान नागफण्यागत ताठ झाली. आवाज जरबी कठोर झाला. ते बोल कानी पडलेले संभाजीराजे क्षणभर इकडे तिकडे बघत कावरे-बावरे झाले. पंतांनी समज देण्यापूर्वीच हात बांधले. कसल्याने कमरेत झुकून त्यांनी अदब मुजरा घातला. महाराजांची गर्दन ते बघताना सुमार झाली. त्यांनी बघलेला पडलेला विषय पटावर घेतला. आरोपितांवरचे आरोपपत्र दरबारास पेश करा न्यायाधीश. जी आज्ञा. प्रल्हादपंत न्यायाधीश नात्याने आरोपपत्र वाचू लागले. आरोपित रा. संभाजीराजे बिन. प्रल्हादपंत महाराजांसमोर त्यांचा नावनिशीने उल्लेख कसा करावा या पेचाने अडखळले. वाचा. सिंहासनाने त्यांच्या जिभेचा खोडा काढून टाकला. आरोपित रा. संभाजीराजे बिन. शिवाजीराजे भोसले, उमर वर्ष 18, हाली राहणार किले रायगड. प्रल्हादपंत वाचू लागले. तुम्हावरी फिर्यादी रा. अनाजीपंत बिन दत्तोजी प्रभुनीकर, सुरनीस किले रायगड, उमर वर्षे आजमासे 50, हाली राहणार किले रायगड यांची वहिमी फिर्याद ऐसी जे. सर्वात कटू काम करण्यापूर्वी प्रल्हादपंतांनी एकदा श्वास घेतला. उपरण्याने घाम टिपला. तुम्ही फिर्यादीचे नात्यातील कबिल्याकडील घरपणासाठी आलेली गोदावरी नामे करून असलेल्या सवाष्ण स्त्रीचे बळमर्दीने किल्ले रायगडावरून हरण केले आहे. सदरील स्त्री हाली तुमचे कब्जात म्हणून किल्ले लिंगाण्यावर असे. प्रल्हादपंत थांबले. पेश केली फिर्याद तुम्हास मंजूर? महाराजांनी अण्णाजींना विचारले. जी. मुजरा देत अण्णाजी खालच्या मानेने म्हणाले. आरोपित संभाजीराजे तुम्हास आरोप मंजूर? महाराजांचे डोळे रोखले होते. त्यांना आजवर दरबारात कोणी कधी दिली नव्हती अशी भेट नजर आज संभाजीराजांनी दिली. नाही. आम्हास आरोप साफ नामंजूर आहे. युवराजांच्या तोंडून तासासारखे ठणठणीत बोल उठले. मतलब? बाई तुमच्या कब्जात नाही? महाराज क्षणभर गोंधळले. जी. आहे. आज संभाजीराजांची गर्दन खाली होतच नव्हती. मग आरोप नामंजूर काय म्हणून? ती 52 कशी राजपात्रे एकमेकांना थडकू लागली. ठोस शब्दांच्या ठिणग्या उडू लागल्या. बाई आमच्या कब्जात नाही, कैदेत आहे. आम्ही तिचे हरण केलेले नाही. तिला राजरोस आमच्या कैदेत घेतले आहे. संथपणे जाप आला. कोण हेतानं? कोण अधिकारात? विचाराचा गुंतावा अनावर झाल्याने महाराजांनी वळलेली मूठ राज आसनाच्या हातदांडीवर उतरविली. मतलबी माणसांचा तिला आमच्याविरुद्ध भरीला घालण्याचा मनसुबा होता म्हणून. आमच्याशी संबंधित असलेली बाब भलत्या थराला जाणार होती म्हणून युवराजांच्या अधिकारात आम्ही बाईला कैदेत घेतले आहे. छत्रपती महाराजांचे फर्जंद या नात्याने. भोसल्यांना प्रसंगी प्राणाचे मोल देऊन इज्जत जपावी लागते हे स्मरून संभाजीराजे भोसले या नात्याने आम्ही बाईला कैदेत घेतले आहे. सारा दरबार ते बेडर जळजळीत बोल ऐकताना चक्रावून गेला. सगळीकडे चुळबुळ माजली. कोण मतलबी माणसं? कसला मनसुबा? महाराजांच्या मूळशोधी सवालाने
दरबार चाप झाला. साऱ्यांचे जीव कानात एकवट झाले. संभाजीराजांची पेटती नजर एकवार राणीवशाच्या झिरझिऱ्या पडद्यावर फिरली. रामराजे आणि थोरल्या आऊसाहेब यांच्या आठवणीने घशाशी आलेले शब्द घोटाळले. असह्य शांतता दाटून पडली.